साम टीव्हीनं अकोला लोकसभा मतदारसंघातून सामान्य जनतेला कोण पुढचा खासदार हवाय याचा आढावा घेतलाय, पाहूयात। तुझ्या मनातला खासदार कोण आहे, का अपेक्षा तुम्हाला या खासदार? आता अभय पाटील यायला पाहिजे। वंचित बहुजन आघाडी अभय दादा ह्यासाठी सक्षम आहे, 100% एक नंबर माणूस आहे। नाही, मला यावर्षी तरी कुठल्याच पक्षाला वोट नाही द्यायचं। तर एकच वादा, फक्त अभय दादा यावेळेस खासदार जो आपलं काम करेल, आपल्या एरियाचं काम करेल, तो आमचे खासदार। माझ्या मनातला खासदार कोणीच नाही। अभी कुछ चेंज होना चाहिए अकोला में। नवीन खासदार जुन्या खासदारांनी काही कामं केले नाहीत। मनातला खासदार तसा सध्या कोणी नाहीये। अपेक्षा तर काही नाही, फक्त आपल्याला मोदी वर पाहिजे। तसं काय आम्ही सध्या सांगू शकत नाही। ते बीजेपी आले पाहिजे, कारण की ते मोदी लय काम करून राहिले। प्रकाश आंबेडकर व्हायला हो, जो भी आहे कुछ ना कुछ विकास होना चाहिए। खासदार जो विकास करेल तो आमचा खासदार। कुठं काम केले दाखवा ना, कुठलं उन्नती झाली। विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारा, युवकांना रोजगार देणारा असा अकोल्यात खासदार आणखी पाहिलेला नाही आहे। 3 टन काढले त्या माणसानं, काय प्रगती झाली? बाळासाहेब आंबेडकर नवीन माणसाने तरी चान्स द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस। धोत्रे आम्हाला चालूच पार्टीवाला माणूस लागेल ना। मनातला खासदार नवीन पिढीला चान्स देण्यात जरा बरं वाटते। 10 वर्षापासून 15 वर्षापासून घराण्यातच खासदारकी आहे। आजपर्यंत बी असे 100 आणि 200 गाव असं दाखवतो मी, त्याने अजून संजय भाऊ धोत्रे पाहिले नाही तिथं। आणि आपल्याला का कोणत्याही खासदार आला तर काही फरक पडत नाही। तर अकोल्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की नोकऱ्याच नाहीत। इधर मिला है ना फॅक्टरी काम धंदे ने काहीच नाही।